अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात? मजेत आहात ना? असणारच, कारण तुम्ही माझ्याशी कनेक्ट आहात. माझी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तर मग तुम्ही कदाचित मला वाटत आहे की निगेटिव्ह एनर्जी कदाचित तुमच्या मनामध्ये किंवा फ्रेश असा मूड तुमचा राहत असणार आहे. तर चला आपल्या टॉपिककडे वळूयात की आत्ता रीडिंग किंवा आपण कोणत्या टॉपिकवरती काय एनर्जी चेक करणार आहोत. मेष राशीसाठी आपण व्हिडिओ अपलोड केला होता, पण लास्टला त्याचा व्हिडिओ म्हणजे व्हॉईस जो जो आहे तो कट झालेला आहे. तो कसा झाला मला नाही माहिती. बहुतेक काहीतरी मिस्टेक झाली असावी, त्यामुळे तो झालेला असेल. त्यासाठी मला माफ करा. कारण मी न बघता व्हिडिओ अपलोड केला. मला वाटलं पूर्ण आता बोलणं त्याच्यावरती म्हणजे होतंच. आता मी बोलते ते प्रत्येक व्हिडिओला कधीच तक्रार तशी आली नाही. फर्स्ट टाईम अशी तक्रार आलेली आहे की व्हिडिओला लास्टला आवाजच आलेला नाही. तर परत एकदा मी तोच व्हिडिओ रिटर्न बनवत आहे. तो जो अपलोड केलेला आहे तो राहू दे तसाच. त्याला चांगली रीच आलेली आहे, त्यामुळे तो डिलीट करता मला येणार नाही आहे. पण तुमच्यासाठी स्पेशली मी हा व्हिडिओ परत एकदा बनवते. 2026 मेष राशीसाठी. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझे व्ह्यूवर्स आहे त्यांच्या आयुष्यातली नकारात्मक ऊर्जा निघून जाऊ दे. पॉझिटिव्ह विचार त्यांच्या मनामध्ये येऊ देत. कोणते ग्रहण वगैरे लागलं असेल त्यांच्या आयुष्याला ते सुद्धा रिमूव्ह होऊन जाऊ दे. बॅकफायर होऊन जाऊ दे. कुणी जर करणी बाधा काही केली असेल तर सगळी काही ऊर्जा त्यांच्या आयुष्यातली, त्यांच्या मनामधली सगळी ऊर्जा निघून जाऊ दे. वाईट विचार जर लोकांबद्दल असेल ते सुद्धा त्यांच्या आयुष्यातून निघून जाऊ दे. श्री स्वामी समर्थ. आपल्या टॉपिककडे वळूयात. मेष राशीसाठी आपण येणारे 2026 कसे राहणार आहे हे आपण आता बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अजून एक जणांनी मला कमेंट केली होती की मेष राशी ही तुमच्यासाठी रीडिंग आलेली आहे, पण माझ्यासाठी मेष रास नाही आहे, माझ्यासाठी सिंह रास आहे. म्हणजे त्यांचा समज असं झालं की जी परिस्थिती आहे की तुमची रेझोनेट झालेली ही रीडिंग आलेली आहे, पण नाही आहे. माझी सिंह रास आहे. माझं नावरस नाव मेघा आहे आणि मला माया या नावाने बोलतात. अश्विनी नावाचा काही संबंध नाही आहे. अश्विनी नाव फक्त रेकॉर्डला आहे. जे रोज बोलतात आणि नावरस नाव जे आहे त्याच्याशी आपलं सगळं गोष्टी म्हणजे कोणती रास सूट होते हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि जन्मतारखेवरून सुद्धा सिंह रासच मला कनेक्ट होते, त्यामुळे ही रास मला मॅच होत नाही. त्यामुळे तुम्ही पण गैरसमज करून घेऊ नका. मला ही एनर्जी मॅच होत नाही आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आणि मी रीडिंग करताना स्वतःचा विचार कधीच मनात करत नाही, कारण स्वतःचा मनात विचार सुरू असेल तर 100% आपली एनर्जी तिथं येत असते. माझा विचार मी करत नाही. माझं पूर्ण लक्ष असतं कॅमेऱ्यावरती, की कॅमेऱ्यामध्येच असं असतं की कारण मी गणपतीचा फोटो त्यासाठीच मागं लावलेला आहे की माझ्या मनात त्यांच्या म्हणजे चांगलं देवाचे विचार यावेत आणि तुमची एनर्जी इथं क्रिएट व्हावी, ह्यासाठी मी तो फोटो लावलेला आहे. माझ्याबद्दल जर मी विचार केला तर तीच एनर्जी येते, पण मी तसा विचार करत नाही. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ओके, चला आता मी सांगते तुम्हाला या 2026 मध्ये पास्टमधल्या काही गोष्टी ज्या आहेत, ज्या तुम्ही भोगलेल्या आहेत, त्यातून आता पुढे जाऊन तुम्हाला मोक्ष मिळेल का, किंवा एक त्यातून चान्स कोणत्या गोष्टीचा मिळेल का. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर रीडिंग जर बघत असाल तर काही गोष्टी नोटीस करून ठेवा, जेणेकरून परत व्हिडिओ तुमच्या पुढे जर सापडला नाही किंवा जर अचानकपणे काही गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर त्या आठवणार देखील नाहीत. त्यामुळे काही गोष्टी जर आता मी सांगत असेल तर त्या नोटीस करून ठेवा. कायदेशीर कामं तुमच्या बाजूने होताना दिसत आहेत 2026 मध्ये. लव्ह रिलेशनमध्ये काहीतरी वादविवाद दिसतो आहे, ती एनर्जी जास्त दिसत आहे. कायदेशीर गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या बाजूने होताना दिसत आहेत. रिझल्ट लागत आहे त्या बाबतीत तुमचा, आणि ते खटला आता मिटेल हे इथपर्यंत ते आलेलं आहे. जर पार्टनरशी तुमच्या काही तर डील होत असेल किंवा काहीतरी झालेलं असेल आणि ती कायदेशीर गोष्टींमध्ये ते कायद्यामध्ये ते कन्वर्ट झालेलं असेल किंवा तिथपर्यंत ती प्रोसेस केलेली असेल तर नक्कीच की असा रिझल्ट दिसत आहे की कायदा तुमच्या बाजूनं होणार आहे. लवकरच त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे.
लव्ह रिलेशनचं म्हटलं तर येणाऱ्या 6 महिन्यामध्ये लव्ह रिलेशनचा परत एकदा रियुनियन होणार आहे. ज्यांचं नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन असेल, कोणी तुमच्याशी बोलत नसेल, तर ते सुद्धा ह्या 6 महिन्यामध्ये 2026 मध्ये होताना दिसत आहे. जर लग्न वगैरे कार्य थांबलं असेल, तर ते सुद्धा 2026 मध्ये होणार आहे. पण मी सांगू शकते की थोडा निगेटिव्ह शक्तीचा प्रभाव तुमच्यावरती आहे. त्यामुळे 2026 मध्ये ज्या गोष्टी तुम्हाला लवकर मिळणार आहेत, त्या खूप डिले होत जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला थोडा त्याच्यावरती फोकस द्यायचा आहे, की लवकरात लवकर होता होईल तेवढी ही निगेटिव्ह शक्ती तुमच्यामधून गेली पाहिजे. हे जास्त महत्त्वाचं आहे. फक्त लग्न होणे किंवा डिव्हॉर्स होणे किंवा आयुष्यात सकारात्मक गोष्टी माझ्यापर्यंत याव्या म्हणून आपण जो प्रयत्न करत असतो, तेव्हाच प्रयत्न तो सक्सेस होतो, ज्यावेळेला आपण त्याच्यावरती काहीतरी मुळापासून त्याचं कार्य सुरुवात करत असतो. फक्त लग्न आणि ह्या गोष्टीवरती लक्ष देऊन चालणार नाही तुम्हाला. मुळापर्यंत जाऊन ते सगळं खेचून काढलं पाहिजे, तरच तुम्हाला चांगली सुरुवात बघायला मिळेल. 2026 मध्ये त्याची सुरुवात तुम्ही आत्तापासून केली तर खूप बरं होईल आणि लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी बदलताना दिसत आहेत. या रीडिंगमध्ये तर मला असं वाटतं आहे, की 11 तारीख तुमच्यासाठी शुभ आहे. 8वा महिनासुद्धा शुभ आहे. 4था महिना जो आहे तो तुम्हाला अजिबात चांगला नाही आहे. ह्या वर्षामध्ये कमीत कमी कोर्ट कायदेशीर काही गोष्टी असतील, जस्टिस कोणत्या विषयावरती तुम्हाला मिळायचं असेल किंवा या महिन्यामध्ये या वर्षामध्ये जर नवीन काहीतरी संकल्प तुम्ही जर करणार असेल, तर तो शुभ दिवस तुमच्यासाठी वार जो आहे तो अंक जो आहे तो 11 आणि 7. 11 आणि 7 हे दोन तुमच्यासाठी शुभ आहेत. 11 तारीख तुमच्यासाठी 11वा महिना, 11 तारीख, 11 दिवस हे तुमच्यासाठी शुभ आहेत आणि 7व्या महिन्यामध्ये तुमची कोर्टाची कामं कामाला म्हणजे मार्गी लागतील. अजून कायदेशीर गोष्टी तुमच्या होत नसतील, पूर्ण कंप्लीट तुमच्या बाजूने, तर ते होऊन जातील. लग्न कार्यामध्ये जर अडथळा येत असेल, तर 7व्या महिन्यामध्ये ते कंप्लीट होताना दिसत आहे. 7 महिन्यामध्ये हे सगळं कंप्लीट होताना दिसत आहे. राहिलं ग्रोथचा प्रश्न, ग्रोथ ते होत राहणार आहे. 2001चा जो संकल्प आहे, तो तुम्ही या वर्षामध्येच करणार आहे, की 1 तारखेला संकल्प असणार आहे तुमचा, की जानेवारीच्या 1 तारखेला तुम्ही मनापासून एक संकल्प करणार आहे, जो आहे तो ग्रोथ व्हावी यासाठी असणार आहे आणि तो मनापासूनच तुमचा असणार आहे, की 100% मला यात रिझल्ट मिळाला पाहिजे. येणाऱ्या वर्षामध्ये मला नक्कीच यश मिळावं यासाठी तुम्ही ते प्रयत्न करताना दिसत आहे. तुमच्या लाईफमध्ये कोणीतरी ज्यांना समजा आता लग्न जमत नव्हतं किंवा जमण्यासाठी किंवा खूप दिवस झाले लग्न होत नव्हतं, यासाठी जर तुम्हाला वाटत असेल, अपेक्षा असेल, होप्स असतील, तर येणाऱ्या वर्षामध्ये 2026च्या 7व्या महिन्यामध्ये ते कंप्लीट होताना दिसत आहे. काहीतरी समोरची पार्टी तुम्हाला रिस्पॉन्स देताना दिसत आहे. देवाची पूजा किंवा देवाला या वर्षामध्ये होता होईल तेवढं जास्त महत्त्व दिलं पाहिजे. देवाची आराधना केली पाहिजे. अध्यात्माकडे जास्त वळून तुम्हाला राहिलं पाहिजे. अध्यात्माचा अभ्यास किंवा अध्यात्मामध्ये स्वतःला गुंतवून ठेवलं पाहिजे. ह्या 2026चं वर्ष तुमच्यासाठी लाभदायक राहणार आहे. अजून असं आहे, की कधी-कधी अधूनमधून स्ट्रेस म्हणजे ताण-तणाव शरीराला येणे, टेन्शन आलं की रात्रीची झोप न लागणे. अजून जी निगेटिव्ह शक्ती मी सांगितलेली आहे, की तुमच्यामध्ये अजून निगेटिव्ह शक्ती आहे, त्याच्यामुळे सुद्धा या 2026 मध्ये तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. रात्रीची झोप न लागणे, शरीराच्या अचानकपणे शरीर दुखणे किंवा आरोग्याच्या दृष्टीने बघायला गेलं तरी या 2026 मध्ये पाठीचा भाग जो आपला आहे, डोक्यापासून जे गुडघ्यापर्यंत इथपर्यंत तुम्हाला खूप दुखणं राहणार आहे. पोटाचा विकार असू शकतो, छातीचा विकार असू शकतो, डोळे, कान, नाक ह्या सगळ्या गोष्टी जर राहून राहून तुम्हाला दुखत असतील, तर हे निगेटिव्ह शक्तीचा त्रास असू शकतो. ती निगेटिव्ह शक्ती काढून घेणं पण तितकंच गरजेचं आहे. बाकीचं जे वर्ष आहे म्हणजे इथून पुढे जर ते 2026चं जे वर्ष आहे ते व्यवस्थित सुरळीत राहील. पण जे कार्य तुमचं होत नव्हतं संपन्न, ते 7व्या महिन्यामध्ये संपन्न प्रत्येक गोष्टीचं होताना दिसत आहे. एखाद्या कामामध्ये बढती मिळायची असेल तुम्हाला किंवा प्रमोशन व्हायचं असेल किंवा एखादा बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा काही ह्या वर्षामध्ये असेल, तर 7व्या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता. म्हणजे मी तुम्हाला सांगते की 7वा महिना, 5वा महिना
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै महिन्यात तुम्ही कोणतंही शुभ कार्य करू शकता. हे जास्त ॲक्शन दिसत आहे आणि या वर्षामध्ये तुम्ही खूप मोठे ॲक्शन काहीतरी घेणार आहे, की त्यातून तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे. एकतरी मला निगेटिव्ह शक्तीपासून तुम्ही मुक्ती घेणार आहात. निगेटिव्ह शक्ती जी आहे तुमच्यावरती, त्याच्यातून काहीतरी मुक्ती तुम्हाला मिळताना दिसत आहे आणि आयुष्याचं एक टेन्शन आहे, तो एक जे चक्र आहे, ज्यात तुम्ही गुंतलेला आहात, त्यातून तुम्ही बाहेर पडताना दिसत आहे. ते सुद्धा काम व्यवस्थित कंप्लीट होताना दिसत आहे तुमचं. आणि कर्मावरती विश्वास ठेवा. ह्या वर्षामध्ये जेवढं तुम्ही पास्टमध्ये मध्ये म्हणजेच 2025 किंवा 24 या वर्षामध्ये जर तुम्ही कोणतं चांगलं कर्म केलेलं असेल, तर त्याचं फळ तुम्हाला या वर्षामध्ये मिळताना दिसत आहे. काहीतरी चांगल्या संततीसाठी सुद्धा मला दिसतं, की संततीचा योग तुम्हाला लवकरात लवकर येताना दिसत आहे. संतती होताना तुम्हाला दिसत आहे. 2026 मध्ये तुमचं ते जे स्वप्न आहे ते कंप्लीट होताना दिसत आहे. करिअरच्या बाबतीत सुद्धा तेच आहे, की ते सुद्धा कर्मावरती डिपेंडून आहे. ते सुद्धा ह्या 2026 मध्ये कंप्लीट होताना दिसत आहे आणि तुम्ही कोणती तरी ॲक्शन घेताय. अशी कोणती तरी ॲक्शन आहे, की आजवर तुम्हाला असं ते निगेटिव्ह शक्तीमुळे तुम्हाला पुढे जाण्यासाठी किंवा काहीतरी ॲक्शन घेण्यासाठी हे बघा, आता हे काम आहे. मी सांगू शकते, हे काम आहे मला करायचं आहे. पण कसं आहे, करायचं आहे एवढंच मला माहीत आहे. पण ती मी ॲक्शन घेत नाही आहे, मी ती करत नाही आहे. हे तुमचं हे आत्तापर्यंतचे आळस, थकवा किंवा काम करू न वाटणे, आळस येणे, इच्छा न होणे कामाची, चिडचिड होणे, राग होणे, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तुम्ही हे काम करू शकत नव्हता. पण ह्या 2026 मध्ये हे मला करायचं आहे आणि मी हे करणार आहे आणि आत्ता मी उठून हे करणारच आहे. ही तुमची भूमिका आणि ॲक्शन, क्विकली तुमची ॲक्शन ह्या गोष्टीसाठी सगळ्या राहणार आहे. आणि हे तुमचं बदल खूप वर्षाच्या शेवटी जाऊन मेहनत तर रंग लाएगा असं तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसत आहे. हे वर्ष खूप तुम्हाला काहीतरी शिकवणारं असणार आहे, तुम्हाला काहीतरी देणारं असणार आहे. अजून सांगायचं बोललं तर की जे मी सांगत आहे आत्ता, ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्या फक्त ऐकून इथं सोडू नका. त्या फॉलो देखील तुम्हाला करायच्या आहेत. त्यासाठी मी तुम्हाला आधीच्या मेष राशीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, की कॅलेंडरवरती एखादं स्टिकर चिकटवायचं आहे. प्रत्येक पानावरती लिहायचं आहे, की ह्या महिन्यामध्ये किंवा माझा शुभ वार कोणता, शुभ दिवस कोणता, शुभ म्हणजे जे काही कलर, रंग कोणता आहे, ह्या राशीमध्ये पिवळा आणि लाल या पिवळा जास्त दिसतोय. पिवळा आणि लाल ह्या 2 गोष्टी तुम्हाला शुभ आहेत, खूप खूप जास्त शुभ आहेत. कुठेही जाताना शक्यतो तुम्ही 11 तारीख आणि 7 तारीख हे जास्तीत जास्त निवडायचं आहे. तर तुमचं म्हणजे भविष्यात जाऊन काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी होऊ शकतील. अजून वार म्हटला तर मंगळवार हा शुभ आहे तुमच्यासाठी. मंगळवार एक आहे, अजून मंगळवारच आहे. मंगळवार जास्त स्ट्रॉंग दिसतोय मंगळवार. मंगळवार हा तुमच्यासाठी शुभ आहे. या शुभ वाराला तुम्ही कोणतंही कार्य करू शकता. पण मंगळवार वर्षात चांगल्याच दिवशी येतो असं नाही. अमावस्या, पौर्णिमा किंवा ग्रहण अशा वेळेला सुद्धा येऊ शकतो. हा वेळ टाळून द्यायची आहे. या काळामध्ये शुभ कार्य कोणतं करायचं नाहीये. सुरुवात देखील त्याची करायची नाहीये. अजून आता मी कवड्यावरती बघते. नाराज वगैरे राहत जाऊ नका. ज्या परिस्थितीला तुम्ही कधी-कधी होणार आहे तुम्हाला हे निगेटिव्ह पण आहे. असं नाही की वर्ष खूपच चांगलं जाणार आहे. निगेटिव्ह शक्तीचा पण थोडा त्रास आहे. हे मुळापासून एनर्जी तुमची काढून घेतली पाहिजे. ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत आहेत, ज्या गोष्टींमुळे तुमचं मनस्थिती सतत खराब होत आहे, त्यासाठी सुद्धा मला असं वाटत आहे की तुम्ही पहिला मुळापासून त्याची पहिला देखरेख करून ते काढून टाकणं गरजेचं आहे. हे बघा, मी असं सांगायचं म्हटलं तर जेव्हा आपण इलाज आपल्या स्वतःवरती करतो, काही जरी दुखणं असेल तुम्हाला, तर त्या म्हणजे मी थोडक्यात सांगते मी तुम्हाला. जर ती नुसत्या गोळ्या खाऊन त्याचा काही उपयोग नाहीये. पण ते कशामुळे होतंय, काय होतंय, कशासाठी होतंय, तिथून सुरुवात जर केली आपण, तर कदाचित भविष्यात जाऊन याचा सक्सेस तुम्हाला मिळताना दिसत आहे. आणि हे तुम्ही ह्या वर्षामध्ये सगळं अचीव्ह करताना दिसत आहे. ते सगळं बॅकफायर करताना दिसत आहे. सगळ्या निगेटिव्ह शक्ती तुमच्यामधल्या बॅकफायर होताना दिसत आहेत. अजून काय मी सांगू शकते तुम्हाला? श्री स्वामी समर्थ. कवड्यांवरती बघते.
श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझे व्ह्यूअर्स आहेत मेष राशीसाठी. ज्यांनी ही रीडिंग बघत आहे त्यांच्या आयुष्यामध्ये जर काही पॉझिटिव्ह घडत असेल, निगेटिव्ह घडत असेल, 2026चं वर्ष त्यांना कसं जाणार असेल, हे जर सगळं मला गायडन्स तुम्ही दिलं तर खूप बरं होईल. आई जानाईच्या नावानं चांग भलं, तुझा भवानीच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 1 2 3 4 5 6. जरा त्रास आहे, 7.5चा त्रास आहे थोडा. 7.5ची पिढ्या तुमच्या थोडीशी मागं आहे. 7.5 म्हटल्यानंतर मी सांगू शकते की तुम्हाला मगाशी पण कार्डामध्ये थोडं निगेटिव्ह निघलेलं आहे की तुम्हाला बाहेरची बाधा आहे. आणि ती बाधा बोलायला गेलं तर प्रत्येकाची वेगळी असते. नावाप्रमाणे, राशीप्रमाणे, जन्मतारखेप्रमाणे, वेळ, ज्याचा जन्म किती वेळेला झाला त्याच्याप्रमाणे, जर तुम्हाला कोणी निगेटिव्ह शक्ती जर केली असेल तर त्याच्याप्रमाणे, हे सगळं प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. पण 7.5चा त्रास आहे. मग तो कोणता, एकतरी पत्रिकेवरून असू शकतो, एकतरी मला खाण्यातून जास्त दिसत आहे. आणि दुसरी एनर्जी की तुमच्या फोटोवरती बाहुलीची क्रिया केलेली आहे, हे सुद्धा दिसतं आहे. तितकंच सत्य आहे. लिंबू टोना, जादू टोना हे सगळं त्यातच दिसतंय मला, हे सगळं दुसरी एनर्जी म्हटलं तरी. पण बाकीचं काही गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित होऊन जातील. 2026मध्ये तुम्ही या सगळ्यांपासून मुक्ती करण्याचा निर्णय आणि इथून बाहेर पडण्याची ॲक्शन ह्या वर्षामध्ये काहीतरी असं स्पेशल तुमच्या आयुष्यात घडताना दिसत आहे. आणि ते नक्कीच तुम्ही आता ही रीडिंग झाल्यानंतरच लगेच करणार आहात, हे पण मला दिसत आहे की लवकरात लवकर होईल तेवढं तुम्ही याच्यावरती ॲक्शन घेणार आहात, मेहनत करणार आहात या गोष्टींवरती, की जेणेकरून माझ्या आयुष्यातल्या निगेटिव्ह शक्ती पहिला मला काढून टाकायच्या आहेत. मगच मी आयुष्याला चांगली सुरुवात करू शकतो किंवा शकते. त्याशिवाय माझ्या आयुष्यात काहीच ग्रोथ होणार नाही आहे, हे पण तितकंच सत्य आहे. आणि ही जे मी रेमेडी सांगितलेल्या आहे किंवा काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुम्ही यातून बाहेर पडू शकाल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. एनर्जी जर आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका ताई, आमच्यासाठी परत एकदा तुम्ही रीडिंग बनवलेली आहे म्हणून. मला म्हणजे कसं आहे, तुमच्यामुळे मी आज इथं बसलेले आहे. तुमच्यामुळं तुम्ही मला बघता म्हणून माझा चॅनल ग्रोथ होत आहे, हे मी कधीच विसरणार नाही आहे. आणि याचा दुरुपयोगसुद्धा मी कधी करणार नाही आहे. तुमच्या जे अपेक्षा असतील त्या मी नक्कीच फॉलो करत राहीन. तुम्हाला जे वाटत आहे ते हवं आहे किंवा एखाद्या आता दुसऱ्या ताईंनीसुद्धा कमेंट करून सांगितलेलं आहे की महिन्याची रीडिंग बनवा, ते सुद्धा ताई मी बनवून अपलोड करीन. 1 तारखेला ते आता जानेवारीच्या 1 तारखेला ते रिलीज होईल सकाळी लवकर किंवा 31 तारखेला रात्री 12 नंतर रिलीज होईल. ते मी रिलीज करेलच, पण हा व्हिडिओ अगोदर असतो कारण हा सर्च जास्त केला जातो, त्यामुळे हा मी लवकरात लवकर पोस्ट करत असते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.